फुल भिजलोय, ह्याची पण परिस्थिती फुल भिजलोय. पण आता आदल्या दिवशी लास्ट मोमेंटला आम्ही शॉपिंगला आलो, त्याला काय काय द्यायचं हॉस्टेलला त्यासाठी. सो शॉपिंग झाली आहे डन. सगळ्यात स्पेशल म्हणजे आहेत गुलाबजाम, जे बाय करतोय शिरोला. सो आता सगळी प्रोसेस झाली आहे फॉर्म फिल वगैरे करायची. सो आलोय आता निमिष मध्ये, जिथे निमिष राहणार आहे त्याचा टूर देते मी तुम्हाला. नमस्कार गाईज, खूप दिवसानंतर स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग स्पेशल असा आहे की मी माझ्या भावाला सोडायला जाणार आहे फायनली कॉलेज, म्हणजे हॉस्टेलला जातोय. सो त्याची खरेदी करायची आहे आणि आता आम्ही जेवायला बसलोय आणि मम्मा पण आणि आई ते निमिष बसलाय, तुम्ही बघू शकता. सो आजचं जेवण असं स्पेशल आहे कारण की आज मंडे आहे, आमचा उपास असतो. पुऱ्या सगळ्यात स्पेशल म्हणजे आहेत गुलाबजाम, जे मी बनवले. आणि मम्मी बस आली आहे ट्रेन मधून आता जस्ट. आणि ताट बघा मम्मीचं ताट. आणि स्वरूप सर आता जस्ट ओनली सोडतील उपास. बघा ताजा ताजा उपास कसं सोडतात. आणि बॅकग्राऊंड ऍज युजल तुम्ही इग्नोर करा गाईज. शिरोला तर पहिलं इग्नोर करा. ओ माय गॉड. सो आता पहिला घास टेस्ट करा. मी बनवले छोले आणि पुरी. सांगा कसे आहेत. भावाने तर ऑलरेडी खाल्ले, त्याला काय नाही. रिएक्शन देऊ नका भाई, मस्त झाले. असं करू नको, उपासाचं जेवण आहे. मम्मी सांगणार, मम्मी छोले खा. सगळीकडे गाईस तुम्हाला पसाराच पसारा दिसेल. गुलाबजाम का, गुलाबजाम टेस्ट कर. अभीच काय भाई गुलाबजाम. हो भाई एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहे. भाई एकदम घाईत बनवले, ते पण भावासाठी बनवलं स्पेशल. माझा भाऊ मर्चंट नेव्ही बनणार आहे. हा हा, मर्चंट नेव्ही नाही बट एनडीए ची प्रिपरेशन करणार आहे. सो त्याला घातला एकदम टॉप क्लास कॉलेज मध्ये. आणि दणका मेंबर हा बघा, गठ्ठा ना करा. नहीं लेकिन हा ना, मैं कुछ सिखाना चाहता हूँ स्पेशल. ये दिया गया है. और मैंने बनाया स्पेशली. ये मुझे क्यों? ये मतलब न्यू रेसिपी इन्व्हेंट आहे मेरी. काय माहितीये, उलटा सुलटा पुरी. चला चला गाइस. ये खाने का कैसा? बीच में से खोखला. हो ऐसा डुबा के खाने का ऐसे. चलो गाईज आता भेटूया डायरेक्ट बाहेर पडल्यावर. तोपर्यंत बाय. फुल भिजलोय, ह्याची पण परिस्थिती फुल भिजलोय. पण आता आदल्या दिवशी लास्ट मोमेंटला आम्ही शॉपिंगला आलो, त्याला काय काय द्यायचं हॉस्टेलला त्यासाठी. भेटूया अत्यंत तुरंत घाईमध्ये सगळेजण भिजलोय. या घाईमध्ये आमची शॉपिंग चालली आहे. पुचू पुचू. सो तो बोलतोय त्याला आता काय खाऊचं नकोय, पटापटा जे त्याला द्यायचंय ते आता बघूया. सो सगळ्यात पहिला आम्ही आलो तो शूजच्या सेक्शन मध्ये. त्याला हवेत फॉर्मल शूज. जर तू यूज करणार असशील तरच बघ ते. त्याच्यापेक्षा नाही तर मग स्पोर्टवाले जे हवेत ना रनिंगला ते बघ. एक वेळेस हे चालतील. ठीक आहे मग बघ. इतक्या डिस्कशन नंतर हे वाले शूज त्यांनी गेलेत फायनल. आता हे वाले सँडल पण बघतोय. नको त्याला, संडेला सॅटर्डेला जायला भेटतील ना बाहेर, घेऊ दे. हे वाले सँडल फायनल केलेत, कॅम्पस वाले. या वाला रॅक मध्ये आहे. सो आतापर्यंत एवढी शॉपिंग डन झाली निमिषची. आता काय आता मोठी भैया, मग ते मोठी नव्हती तर काय बारकी आहे ती. मोठी पण ए ही आहे ना, ही काय ह्याच्यापेक्षा ही डार्क ब्ल्यू छान वाटत, जास्त कप्प्यांची वगैरे. बजेट मध्ये पटापट फालतूगिरी बंद करा आणि पटापट बघा. सो गाईज आता बॅग बघतात. काय जिजा साले, एकदा करून टाका लास्टचा हॅशटॅग.
सो शॉपिंग झाली आहे डन त्या माणसाची आणि काट बिल झालंय हा काट. हा ते पण करून झाले. मशीन हँग झाली आहे गाईज. शॉपिंग बघा शॉपिंग. सो बिल झालंय बघू शकता गाईज. आम्ही धावत आलो कारण की डिमार्ट झालाय बंद. चला असू दे पण आता उद्या घेऊया अर्धी शॉपिंग जी राहिली आहे ती. सो आता घरी जातोय. तुझी खरेदीमध्ये देखो ये बंटी ये बच्ची बंटा इधर भरेला है, सामान भरेला है इधर. आखिरी में उन लोगों ने हमको बिल मार के दे दिया है. इसके माँ ने जो 5,000 रुपए दिए थे वो 5,000 के काटो काट बराबर इतना सा सामान आया है. भर रे भाई. तरी आम्ही ब्लँकेट तरी कॅन्सलच केली आणि जी काय मऊ काय ती घेऊन आलेला कसली. कितीला होती ती? 499. ती तर आम्ही कॅन्सलच केली. ठीक आहे. ही एवढी हालत बेकार झाली ना. आता जस्ट घरी आलोय आम्ही डीमार्ट मधून. आता हा व्लॉग मी उद्या कंटिन्यू करेन जेव्हा उद्या आम्ही निघणार आहोत जायला ह्याला सोडायला ह्याला. सो मी तिथे कंटिन्यू करेन. आता बाय. सो गाईज ही आहे नेक्स्ट मॉर्निंग ज्या दिवशी आम्ही सोडायला जातोय ह्याला. सो सगळी तयारी झाली आहे. हे असे काय एवढे सारे बॅग्स आहेत. इथे पण एक बॅग आहे. सॉरी बॅग नाही त्याला काय गादी. आणि हे सगळं तयारी सोबत आम्ही चाललोय फायनली ह्याला सोडायला. चलो गाइस मेरे साथ हॉस्टल में. तर बघूया कसं काय होतं. आज खूप असं धडपण वाटतंय काळजावर कारण की फर्स्ट टाइम ह्याला आम्ही बाहेर पाठवतोय कुठेतरी. सो थोडं नर्वसनेस आहे की कसा राहील काय राहील कारण की ह्या माणसाला अजून कपडे पण घडी करता येत नाहीत आणि हा आता एकटा राहणार आहे. सो वाटतंय थोडं. मम्मीला तर तुम्ही बघूच शकता तिची काय अवस्था झाली आहे. अगाशीच रडायला लागली सकाळी म्हणतो नीट राहतं मी एकटी म्हणली असं तसं. सो आता बघूया कसं काय होतं. भेटूया आता डायरेक्ट कॉलेजमध्ये. बाय करतोय शिरूला त्याचा तो जीरो बाय बाय. बाय बाय. चला चलो जाऊया, guys. चला पटापटा. शिरू बाय. हो अशी काय बुक केली आहे कार. सो आता जातोय फायनली. चाललंय फायनली. ऍक्टिंग करू नको रडायची अजिबात त्याला काय वाटत नाही. बाय बाय. सो मम्मी आणि निमिषला मी पुढे पाठवून दिलेलं. आता निमिषचं काही जे उरलेलं सामान आहे ते आम्ही दोघं गोळा करत जातोय अत्यंत तुरंत घाईमध्ये. निमिष की चट्टू. ऍक्च्युली त्याला ब्लँकेट आणि त्याचे जे काय राहिलेले गोष्टी होते ते सगळे जरा गोळा करायचे होते. सो ते घेत आम्ही आता जातोय त्याच्या हॉस्टेल पर्यंत. बघूया सर. अत्यंत तुरंत मध्ये अशा शॉप मधून शेवटी ब्लँकेट आम्ही घेतली पटापटा. आता निघतोय त्याच्याकडे पोहोचू. गोदडी टाईप आहे छान आहे मऊ. एका बॉय साठी तरी ठीकच आहे. कलर पण शोधण्यात माझी तिथे नाकीनऊ झाली. सो आता निघतोय आम्ही दोघं जण पटापटा. भेटतो आता डायरेक्ट हॉस्टेलवर. बाय. सो येऊन पोहोचलोय आता अकॅडमी मध्ये. असं काय दिसतंय तिथे आम्हाला बॅरिकेड पडलेले दिसतंय. पार्किंग. ओके इथे पार्किंग साठी सांगितलंय त्यांनी. इथे पार्क करून तिथे नाही नेऊ शकत अच्छा, तुम्ही, अच्छा. ते लावली. आलो आहे आतमध्ये जातोय आता. बघूया हे असं काय काय आमच्या दोघांच्या हातात सामान आहे जे उरलेलं होतं घ्यायचं. घेतलं. आता तुम्हाला दाखवते आतमध्ये तो काय करतोय. सो आता सगळी प्रोसेस झाली आहे फॉर्म फिल वगैरे करायची. आणि हे अशी काही अकॅडमी आहे. सो आता हा निमिष हा त्यांच्याकडे हँडओव्हर होणार आहे. आत्तापासून ह्याच्याशी आमचा काही संबंध नाही. इव सो निमिष कसं वाटतंय आतापासून तुला? मम्मी ना पप्पा ना बहीण ना कोण फक्त 4 तास फोन देणार आहे त्याला संडेला, ते पण मॉर्निंगला. विमान जातोय ते दाखवायला. सो छान कॅम्पस आहे. मला तर आवडला. आता हे सामान सगळं हँडओव्हर करतील ते. आता आम्ही हॉस्टेल वगैरे सगळं बघायला जाणार आहे आणि बघू
मे बी तुम्हाला दाखवायला भेटलं तर मी दाखवेन हॉस्टेल पण. सो आलोय आता निमिष मध्ये, जिथे निमिष राहणार आहे त्याचा टूर देते मी तुम्हाला. निमिष आहे आणि हा त्याचा फ्रेंड आहे आर्यन. लहानपणापासून त्याच्या सोबतच असतो. थोडा शाय पर्सन आहे बट हा त्याच्या फ्रेंडचा फ्रेंड आहे, हा पण त्याच्या फ्रेंडचा, आणि हा वाला निमिषसाठी असणार आहे. सो असं काय आहे आणि बाहेरचा व्ह्यू इथून मस्त दिसतो. चलो बाय बाय, इथूनच लास्ट. तुला पण बाय बाय आणि ऑल द बेस्ट. छान करा. हा मेस बघायचे. आता नाही येणार बघायला. चालेल निमेश, व्यवस्थित कर सगळं. रडू बिडू नको. त्यांनी बोलले युनिफॉर्म लक्षात ठेवायचा काही कृत्य करताना. चालेल चलो बाय. म्हणजे ना इथे निसर्ग तरी खूप छान वाटतंय, म्हणजे प्लीझंट वाटतंय. हवा कंटिन्यू चालू आहे आणि समोर जर तुम्ही बघत असाल इथे डोंगर आहे मोठा. छान वाटतंय एकदम. एका धावडत नाही उभं. सो फायनली आता टाइम आला आहे तो आता बाय बाय करायचा. बघून घ्या बघून घ्या. थांबा मी असा करते फोन आणि हा क्लिप बघा तुम्ही. रागवाचा काय? रडायचा काय विषय नाही मम्मी, इथे तर छान राहणार. तू रडू नको रे. ये कॅमेरा देख के रो रही ठीक आहे, हा क्लिप एवढाच बघूया. आणि सो आज त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला लास्ट वडापाव खायला घेऊन आलोय आम्ही त्याच्याच अकॅडमीच्या बाहेर. आवडीने खातोय आणि त्याने पहिलंच हातात घेतलं ते पण त्याच्या टिकलं नाही. तो बघा खाली त्याने पाव टाकून दिला. हा हा साला ये दुख का खत्म नहीं होता बे. फायनली चाललाय आता. इथून त्याला हा कॉलेजला सोडून येईल आणि आम्ही आता इथून घरी. वडापाव एक नंबर होता. चलो पाऊस पण आलाय ब्लेसिंग्स द्यायला. ते समोर तिथे डोंगर आहे, एक नंबर हवा येते बाई इथे. पाऊस काय थांबवणार नाही. मी आपल्या सारखं क्लिप घ्यायला मोबाईल उचलते, परत पाऊस वाढतोय. मी म्हणते आता बाय बाय करणार, आता बाय बाय करणार. चलो फायनल वाला बाय बाय होत आहे आता. चल निमिष बाय. तर निमिषला सोडून झालंय आता. त्याला फायनली बाय बाय केलंय आम्ही आणि वाईट वाटतंय बट त्याच्याच करिअरसाठी येते. सो हा व्लॉग मी इथे सेंड करते. तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपले लवकरच 100 सबस्क्रायबर व्हायला आलेले आहे. ही जी अकॅडमी आहे याच्याबद्दल आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करतोय. तुम्हाला जर काही चेकआउट करायचं असेल त्यांच्याबद्दल डायरेक्ट त्यांना कॉल करून तुम्ही विचारू शकता. भेटूया अजून एका तडके फटके ब्लॉग मध्ये लवकरच. तोपर्यंत बाय.